आम्ही बांधू बावनवीर करू माझाचे शिर माझे स्वामी समर्थ वीर परशुराम राम राम माझे स्वामी समर्थ वीर माझे स्वामी समर्थ वीर परशुराम माझे स्वामी करथाट बराज मटला राजा गोदान
झाली ग सोनेरी पाट झाली ग सोनेरी पाट सडा पडला गदारी मोतियाचा सुगंध मोगऱ्याचा सडा पडला गदारी मोतियाचा सुगंध मोगऱ्याचा झाली ग सोनेरी पाट झाली ग सोनेरी पाट झाली ग सोनेरी पाट सडा पडला गदारी मोतियाचा अवघड वाट म्हातारी म्हातारी जागाची माहित आहे का? मग कशाला तुला माहित आहे का पायदाम कर नाही लागत तर मावशी का मावशी आपण सर्व मिळून मानूया जमते का बघा मावशी का मावशी बघा मावशी का मावशी भरून येते भरून येते भरून येते बोलू तो अगं ये लवकर केवढी गडबड तुमच्या तोंडाची बडबड केवढी गडबड तोंडाची बडबड तमाजा पोरी जरास आले आवरून सावरून घरास नका मावशीला देऊ तरास 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 तुमच्यासारखी नाही मी तरणी म्हातारी बिचारी झालं गवय लय बाया पाणी डोक्याला ताप जमायची नाही मला लय हाय घाय देऊन नारी न पाना सुपारी देऊन नारी न पाना सुपारी नवऱ्याला झालेलं गुरास आले आवरून सावरून घरास नका मावशीला देऊ तरास आले आवरून सावरून घरास आले
लागलाच नाय चोलून डोले झाले जलाल काय सांगू बाय दिसे ना काय जेवणा मुलं मी पेटवली तुला जेवणा मुलं मी पेटवली तुला भिजून आले दुरास आले आवरून सावरून घरास नका मावशीला देऊ तरास आले आवरून सावरून घरास नका मावशीला देऊ तरास आवाज दिलास हॅलो 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 आमच्या घराच्या खाली मुक्ता आहे ना तिच्या नळ्याच्या पाण्याने आणलंय काय तुझ्याकडे भेटत नाही ते पाणी पाणी जायला आला एका बरणी नाही पण 4 बरण्या आणल्या आणि 5वी बरणी आवाज भरते तेवढा तो आवाज दिला आणि ती माणशी बाबांच्या डोक्यावर हो काय काय करणार मला आता एवढा उशीर झाला मग मावशी तुला धरला की ना आमच्यासोबत यायचा मकरी बाजारला आता बोलताय तुम्ही असं माझ्या नवऱ्याने पण कधी असं बोललं नाही मला उचलून घेऊन जाते आता एवढं तुम्ही बोलता उचलून घेऊन जाणार आणि म्हणते तर तुम्ही ते काय करा आबोली गजरा डोई मधी जवळ नटली साधी सुधी या कोंबड्यानं गावाला गविला चला पोरीलो जाऊया बाजाराला या कोंबड्यानं गावाला गविला चला पोरीलो जाऊया बाजाराला चला पोरीनो जाऊया बाजाराला या कोंबड्यानं गावाला गविला चला पोरीनो जाऊया बाजाराला कोंबड्याची बाग ऐकून गवली वाडा जागा झाला आवरून पटपट करून झटपट गोर समलबी भरीला रविराज हा डोईवरी आला चला पोरीनो जाऊया बाजाराला या कोंबड्यानं गावाला गविला चला पोरीनो जाऊया बाजाराला
नेसतात काय गाडीला भाषा कसं होणार? अगं मावशी, आम्ही घेत नाही, ठीक आहे, तुला सांगू. हा, सांगितल्याशिवाय कसं होणार? अगं काका, तुला तू बोल. ती आता शेतीला दिलं तुमची. काय? तुला सांगितलंच पाहिजे ना. ऐक बघ. ऐकलं ना? मी घेतलं दही, दूध. काय वाटते नाही ते पण डोईवर बसून. हो. मी घेतले दूध, दही, ते पण डोईवर बसून. आणि याची गवलन राधा मी आली मोरपीची साडी नेसून. हो, तुला माहिती आहे? विकायला घेतला दूध विकायला घेतला दूध मी नेसली लाल लाल सूत काय घेतलं काय घेतलं अगं तू पण सांग काय आणलंयस अगं माझा काय तुमच्याकडनं थोडा थोडा घे आणि विकतो. अगं थोडा घेतलीस ते पण सांगायला पाहिजे सांगायलाच पाहिजे. हा मी आता बघितलंच ते गाई गाई करतो. बघितलंच ना? हो बघितले मग गाई गाई चिंचेच्या झाडाखाली हा चिंचेच्या झाड आहे ना? त्या चिंचेच्या झाडाखाली बसला होता पमा. त्या चिंचेच्या झाडाखाली बसला होता पमा. मग आमच्या यानं लागला दमा आणि मी घेतला किरमा. मोठं घेतलंस तू काय माहिती का? हो हो तुझा संपेत राहिला चला मग. खवा ठीक आहे माझी पाऊस धारा अष्टमीच्या या अंधारा रिमझिम पाऊस धारा अष्टमीच्या या अंधारा भक्ती साधला मी जन्मलो कंसाच्या संवारा जन्मलो मी देवाकीच्या पोटी वाढलो गया मुनेच्या गाठी 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 गर्वा झाला कंस मामाला भयंकर त्याने त्रास तो दिला
अपभंग झाले शरण ते गेले देववारीला कुंजवनात अवतार धरला भक्त रक्षणासाठी जन्मलो मी देवकीच्या पोटी वाढलो ग यमुनेच्या गाठी जन्मलो मी देवकीच्या पोटी वाढलो ग यमुनेच्या गाठी पण सर्वप्रथम मथुरेत जाणार जयगुरु आपल्याला थांबवलं पाहिजे. परंतु हे काम आपण स्वतः न करता आपल्या संपूर्ण सुदामा त्याच्याकडे सोपवलं पाहिजे. परंतु सुदामाचा काही असो मी त्याला आवाज देऊन पाहतो. अरे म्हटलं सुदामा, सुदामा, अरे म्हटलं सुदामा. आलो आलो आशीर्वाद असो. देवा मला एवढ्या तातडीनं बोलायचं कारण तरी काय असं अरे सुदामा, तुला काय माहित आहे का? काय देवा कसं माहित असणार मला 16 शस्त्र 108 गोपीकवळींचा मेळा काटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन माघारी येणं हे तुझं काम. बरं ठीक आहे देवा. आणि देवा त्यांनी हुकुमाने कायदा विचारल्यावर मी काय सांगू बरं हुकूम माझा, कायदा तुझा. बरं ठीक आहे देवा. येतोच मग. ठीक आहे देवा. देवाने आपल्यावर फार मोठी कामगिरी सोपवली आहे. डोळ्यात एक असतील तर असा गेलो असतो आणि असा आलो असतो. पण ही काय माझ्या एकट्याने घेतणारी कामगिरी नाही. 16 शस्त्र 108 गोपीकवळींचा मेळा आठ करून मथुरेच्या बाजारात चालला आहे आणि त्यांचा रस्ता आपल्या भक्तीमध्ये जायचा आहे. ही कामगिरी माझ्या एकट्याने होणार नाही. माझ्या सोबतीला कोणाला तरी बोलावलं पाहिजे. कोणाला बोलू बरं, कोणाला बोलवू? हा बघतो पेंड्या वगैरे आवाज देऊन बघतो. अरे पेंड्या, अरे हे वाकड्या, अरे वाकड्या, अरे पेंड्या रे पेंड्या, जन्माचा या लवकर वाहू काय. श्री वसंत भिकू सावंत यांच्याकडून मखलीवाडी तमाश मंडळासाठी पाकिट आलेले आहे. तरी मखलीवाडी तमाश मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच प्रेम प्रमोद मांडवकर या कोणे सुदामा हाका मारूनी पेन्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारूनी पेन्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारून पेंड्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारून पेंड्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारूनी पेन्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारूनी पेन्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारून पेंड्याला बोलावितो. कारे सुदामा हाका मारून पेंड्याला बोलावितो. लाडाची माझी कपरी लगाय चुकली रानात हाय. लाडाची माझी कपी लगाय चुकली रानात हाय. लाडाची माझी कपी लगाय चुकली रानात हाय. लाडाची माझी कपी लगाय चुकली रानात हाय. हॅलो मिनेश मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मित्रदीप मित्र मंडळ तमाश मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहे. तसेच संजय गंगाराम मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मित्रदीप मित्र मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहे. रवींद्र मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मित्रदीप मित्र मंडळ त्यांचे आभारी आहे. जिंकला कोण?
ताट करू ताट नाही रे, ताट म्हणजे शृंगार. मोठा ताट पण तरुण बकरीच्या बाजारी चाललाय. काय म्हणतोस काय हो, आणि त्यांचा आता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. हो कसा शिकारी फार मोठ्या कधी पण. हो, चलतो का चला, सुविधा म्हणून मोबाईल इकडे आणा. चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. घेऊन ग जाऊया बरोबर मजूर ग गाठूया बरोबर डोईवर मांड घेऊन ग जाऊया बरोबर चालू चला मजूर ग गाठूया चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. बरोबर चालू चला मजूर ग गाठूया चला चला डोईवर मांड घेऊन ग जाऊया बरोबर चालू चला मजूर ग गाठूया कुणी घ्या ग दही दूध, कुणी घ्या ग तूप लोणी. कोणी गाग दही दूध कोणी गाग तूप लोणी कुणी घ्या ग दही दूध, कुणी घ्या ग तूप लोणी. कोणी गाग दही दूध कोणी गाग तूप लोणी चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. चला चला डोईवर माट घेऊन ग जाऊया, बरोबर चालू चला मधुरा ग गाठूया. चला डोईवर मांड घेऊन ग जाऊया बरोबर चालू चला मजूर ग गाठूया चला चला डोईवर मांड घेऊन ग जाऊया बरोबर चालू चला मजूर ग गाठूया आला कुठून आणि जाणार कुठे? देणार कुठे? अरे देणार नाही रे माझ्या भावा. जाणार कुठे, जाणार कुठे? बोला माझ्या बाबा. हा, परत बोला. बोललो, आला कुठून आणि जाणार कुठे? हा. हा, विचारा. त्याला गावाला कोणी जाऊ द्या. गावाला कोणी- आपण विचारा.
शिक्षण काय व्हायचं नाही किंवा बघू द्या आपण आता मावशी तुम्ही राधा आहे ना आता माझी ओळख पडत नसेल तर तिला विचार ऐक तर मग एक बार उसका पड़ता है मध्ये